चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका। शेवटची मॅच आजच्या दिवसातील आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित ही स्पर्धा, एक सुंदर अशी स्पर्धा। इतकं छान काम केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये तमाम आयोजकांनी। प्रशांताला पहिल्या षटकात प्रशांतने कारनामा केला होता। यस, फायफर प्लस हॅट्रिक कंप्लीट केली होती पहिल्याच ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर संदप टीमने देखील कमबॅक चांगलं केलं होतं। धावांचाही पाठलाग चांगला झाला, मजा येईल या मॅचमध्ये। सलामीवीर सध्या मैदानात आहे प्रथमेश, मागच्या मॅचचा हिरो आणि त्याच्या साथीला योगेश। पहिलाच बॉल स्वीप केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, खातं उघडलंय चौकाराने सोनारपाडा टीमचं। पहिल्याच बॉलवरती चौकार प्रशांतच्या विरोधात। स्क्वेअर कट मारायचा होता, स्क्वेअर ड्राईव्ह माफी असावी, तिथे फटका मात्र फसला आणि गली रिजन मध्ये कॅच घेतली जाते प्रथमेशची। पहिला धक्का RM11 सोनारपाडा टीमला। कार स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरा बॉल देखील स्क्वेअर ऑफ द विकेट। ऑफ साइडला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता। खरं तर हा चेंडू प्रशांतने शरीरापासून दूर ठेवला होता फलंदाजाच्या, त्या कारणास्तव टप्प्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकले नाही। दूरवरून हा फटका खेचला आणि तिथे फलंदाज मात्र बाद झाला। दोन्ही बाजूने चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आले। नेक्स्ट बॅटर मैदानावरती वन डाऊनच्या पोझिशनला अमोल पाटील, एक विस्फोटक फलंदाज। बेतवडे टीम प्रशांत मागच्या मॅच मध्ये फायफर कंप्लीट केला होता प्रशांतने। स्लोवर बॉल लवकर पिक केला अमोलने, स्लॉग हिटच्या स्वरूपात वाऱ्यासहित मारलेला लॉंग ऑनला षटकार। फटका खेचला अमोल पाटीलने, बॅट नाही तर दांडपट्टा फिरवल्यासारखा षटकार। डाऊन द ग्राउंड वाऱ्यासहित कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून पहिला हा षटकार आलाय या स्पर्धेतील दर्जेदार सिक्सर। ड्राईव्ह जबरदस्त पाहायला मिळाला, कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून हा षटकार आला। 16 धाबा, धीम्या गतीचा बॉल, ताकद लावायची होती फटक्यावरती, शेवटी थांबवलं योगेश पाटीलने अमोलला। निर्धाव चेंडूची होते सांगता। बेतवडे विरोधात गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात बेतवडे, अशी लढत आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना। खरं तर मोठागाव विरोधात हेदुटणे B ही एक लढत बाकी आहे, ती 2 तारखेला नक्कीच खेळवण्यात येईल। खालच्या दिवसातील आगासन विरोधात देसाई आणि कोळेगाव विरोधात काटेई हे देखील सामने बाकी आहेत, ते देखील 2 तारखेला खेळवण्यात येतील। खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर बॉल, फक्त एकच धाव इथे जोडली जाते। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धाव फलक येथे मात्र 17-17, लॉस ऑफ 1 विकेट। प्रक्षेपण या स्पर्धेच्या निमित्ताने ओमसाई MTC स्पोर्ट्स कडून अनुभवायला मिळालं। खरं तर विविध अँगलने लोकांपर्यंत स्पर्धा पोहोचवली जाते। या मागचं कारण काय? कारण खेळाडू सगळेजण, हायलाइट्स तुम्ही सध्या पाहता या संपूर्ण षटकाच्या। पहिलाच बॉल स्वीप केला होता प्रथमेशने, चांगली सुरुवात करून दिली होती, चौकार मिळवला तिथे। त्यानंतर मात्र
गोलंदाज प्रशांतने हा चेंडू दूर ठेवला. प्रथमेश पासून स्क्वेअर ड्राईव्हचा फटका मारत असताना फलंदाज बाद झाला. त्यानंतर आला अमोल. अमोल म्हणजे प्रश्नच येत नाहीये. पहिल्यापासून आक्रमण, स्लॉग हिटद्वारे दांडपट्ट्यासारखी बॅट फिरवली, लॉंगॉनला षटकार खेचला आणि हा तर फटका स्पर्धेतील कॉमेंट्री बॉक्सवरून पहिला षटकार पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या वरतून कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकात एकूण धावा आल्या त्या 17. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय अजय. कमबॅक करणं गरजेचं आहे, खास करून विकेट घ्याव्या लागतील या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. गली रिजनमध्ये चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट बाय अमोल पाटील. कारण अमोलला ठाऊक आहे की जेव्हा मी बॅटिंग कॉमेंट्री बॉक्स एंड करून करत होतो तेव्हा हवा माझ्यासाठी अनुकूल होती. या एंडला हवा लेफ्टी बॅटरसाठी आहे. कालही आपण पाहिलं की रोहित आला काटेईचा, त्याने मुद्दामून सिंगल घेतली आणि मग तो षटकार मारला लेफ्टी बॅटर. राहुलने मात्र षटकार मारला आणि तिथे खरं तर सामन्याला कलाटणी मिळाली. नाही तर मग डोई जर धावा झाल्या असत्या. तो चांगला निर्णय. डोकं शांत ठेवून खेळावं लागतं क्रिकेटच्या मैदानात. भले हा मैदानी खेळ असला तरी सुद्धा बुद्धिबळासारखं डोकं चालवावंच लागतं. तेवढ्या कुरघोड्या होतात, तेवढे डावपेच आखलेच जातात विजयासाठी. आणि स्पर्धा सोपी नाहीये. घेसर चषक सर्वांची आवडती स्पर्धा आहे. धावसंख्या 18. अजय लोअर फुलटॉस बॉल स्वीप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. झेल घेतला जातोय. फलंदाज बाद योगेश पाटील. ठिकाणी नितीन कालन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो आर्यन. झेल समीरने मात्र झेल घेतला योगेशचा. मजा आली काम करण्याची. ओम साई MTC स्पोर्ट्स समवेत. शफल झाला होता बॅटर योगेश पाटील. त्याचा आवडतीचा फटका खेळण्यात प्रयत्न केले त्याने, परंतु पा किती चांगला झेल समीरने घेतला. चांगले प्रयत्न. समीर कॅचेस घेतात तेव्हा मलाही आनंद होतो. धावसंख्या 18. विकेट 2. अजय पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर विकेट घेतले. स्विचिटचा फटका. पंचांकडे अपील होते. डाईव्ह लगावले पुढे, परंतु पंच इथे सांगतायत की इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आहे असं वाटलं क्षेत्ररक्षकाला की झेल. पा किती प्रयत्न आहे. डेडिकेशन लेवल. ग्रामीण क्रिकेट खरं तर क्रिकेटचा आत्मा सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटर्सने इथे जपलाय. पा पुढे डाईव्ह लगावत हा झेल घेण्याचा प्रयत्न. किती छान दृश्य क्रिकेटचे. घेसर चषकाचे. धावसंख्या 19. सेकंड ओव्हर. अजय कमबॅक करतोय टीमसाठी. अगोदरच मन बनवलं होतं. एक अनोख्या स्टाईलनं बॉलला उडवलंय फाईन लेगला. डीप मध्ये फिल्डर आहे अमोलसाठी आणि ते 2च धावा जोडल्या जातात. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॅट हलकी झाले. बॅटचा पंच चांगला आहे. त्या कारणास्तव कोणत्याही मैदानाच्या चहूबाजूने तुम्ही फटकेबाजी करू शकता. पहा ओळखलं बॅटरने. पाठलाग केला होता अमोल पाटीलचा. तिथून चेंडूला फक्त वळवलं फाईन लेगला. 2 धावा जोडल्या जातात. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचला 21 वरती 21. एक प्रगल्भ क्रिकेट सध्या तुम्ही अनुभवताय. गावदेवी आर्यम ईश्वरी 11 सोनारपाडा विरोधात बेतवडे. डाऊन द ग्राउंड. फटका फसलाय. वाडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन एकमेकांसमवेत येत आहेत आणि झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद. अमरने घेतला झेल. अमोल पाटील. दिशेनं अद्यापही जो कटआउट आहे स्क्रीनच्या बाजूला आदरणीय विनोदजी रतन पाटील कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या बाजूला आणखी एक कटआउट आहे. त्या कटआउटच्या बाजूने अंकुशजी भोईर ज्यांनी आपल्याला या ट्रॉफीज
पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचे जे कटआउट्स आहेत त्या दिशेने अद्यापही षटकार आलेला नाहीये. काल साई शेलारने म्हणजे संपूर्ण ताकद झोकली तरी सुद्धा तो षटकार आला नाही. हे आमचे चारही कटआउट्स तुम्ही पाहताय. तेजसजी मात्रे, राहुलजी भोईर, त्याचबरोबरीने काशीनाथजी पाटील, रवींद्र दादांचं कटआउट तुम्ही पाहताय, त्याचबरोबर अंकुशजी भोईर आणि आदरणीय विनोददादा पाटील आणि सर्वांचे लाडके राजू दादा आणि आदरणीय काशीनाथजी काणा पाटील साहेबांचं तुम्ही बॅनर या मैदानात पाहताय. धावसंख्या 21-21. वेगवान चेंडू होता. अजयने काय षटक टाकले बेतवडे टीमसाठी. वॉट अ कमबॅक बाय अजय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 17 आणि अजयने या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या 4. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सोनारपाडा टीमची 21-21. योगेश पाटील लवकर बाद झालाय. थोडा चिंतेत आहे कारण अमोल देखील बाद झालाय. त्यांचे पाठीराखे चिमुरडे फ्युचर भविष्य क्रिकेटचं सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. भविष्याला एकच सांगेल, क्रिकेटही खेळा, अभ्यासही करा, नोकरी करा, व्यवसायात उतरा आणि त्यानंतर क्रिकेटही खेळा. 2 ओव्हर 21 धावा. सध्या मैदानात करण आणि आर्यन सोनारपाडा टीमची ही जोडी. अमोल बाद झाला, योगेश बाद झालाय, त्याचबरोबरीने प्रथमेश बाद झालाय. 3 विकेट गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 17 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त धावा 4 दिल्या. अजयने काय कमबॅक केला आपल्या बेतवडे टीम. 2 विकेट त्याने घेतल्या. जितिकेश या गोलंदाजानं आज प्रभावित केलंय. मागच्या मॅच मध्ये जेव्हा धावांचा ओघ वाढत होता त्यावेळी त्याने धावा रोखल्या आणि खास करून त्याच्याकडे खेळपट्टीला अर्थात डेथला हिट करून बाउन्स मिळवण्याची जी ताकद आहे ती काही वेगळीच आहे. फिल्डिंग मध्ये फेरबदल केले जातात. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना इथे रंगतोय. 2 ओव्हर बाकी आहेत. 2 ओव्हरमध्ये 21 धावा झाल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. बेतवडे आणि त्यांच्या विरोधात सोनारपाडा सध्याची लढत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. पहिला या अगोदरचा जिंकला तो हेदूटने अ टीमने. फाट डेथला हिट करतो, वेगाने त्याचा चेंडू स्किट होतो. मारणं थोडं कठीण काम आहे. एक धाव. एक तो उंच पुरा गोलंदाज आहे. हायम ऍक्शन आहे. रिलीज पॉइंट अगदी आपण पाहिला. त्याची उंची जर का 5.5 पावणे 6 फूट असेल तर आणखी वरती थोडा म्हणजे 6 फुटावरून चेंडू येतोय. आपल्या उंचीचा एक चांगला फायदा उचलत असताना जितिकेश पावणे 6 नाही किमान 6 तर नक्कीच असेल. 22 वरती 3. ऑन स्ट्राईक करण. आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे. पुन्हा डेथला हिट केलं परंतु ऑन द टोज बाउन्स वरती चढून हल्ला चढवलाय जितिकेशच्या विरोधात. करणने ठोकलाय षटकार. का फ्रंट फुट पुल अगदी जितिकेशच्या विरोधात. हा एक वेगवान गोलंदाज आहे. डेथला हिट करतो, तिथून बाउन्स प्राप्त होतो परंतु ऑन द टोज बाउन्स वरती चढून हा हल्ला चढवला तो जितिकेशच्या विरोधात. करणने टोकला षटकार. 6 धावा. धावफलक 28-28. एक मोठा फटका आलाय सोनारपाडा टीमसाठी. टप्पा मागे ठेवला परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. टप्पा चूक परंतु दिशा, टप्प्याला जी दिशा हवी ती प्राप्त झाली नाही. फलंदाजापासून दूर हा टप्पा ठेवायचा होता. आतापर्यंत लेंथ बॉल यूज केले होते. हा थोडा फुल्लर लेनचा बॉल होता. पुन्हा डेथला हिट केलंय. स्किट झाला बॉल, वेगाने आला आणि तिथे झेल सुटतोय. नो बॉल, नो बॉल, नो बॉल कॉल आहे पंचांकडून. 2 धावा जोडल्या जात आहेत. नो +2. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. +2 अशा 3 धावा. डेथला हिट करतो आणि तिथून बाउन्स प्राप्त होतो. झेलही सुटला या नो बॉल वरती आणि आता नेक्स्ट बॉल फ्री हिट देखील असेल. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस झाल्याच पाहिजेत आणि समोर तगडा संघ आहे, ताकदवान संघ आहे सोनारपाडा. तेवढाच नामचीन बेतवडे देखील आहे. 32 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगली संधी करणसाठी. 3 चेंडू 8 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 32.
शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉल आलाय स्टेजला सलामी देत षटकार. जितिकेच्या विरोधात धावसंख्या 38-38. कमालीची फलंदाजी. एक वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध आणि हा परफेक्ट लॉंग ऑनला फटका होता षटकार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर पिच बॉल आलाय बॉल पुन्हा एकदा स्टेज वरती. प्रेक्षकांच्या नाही पाहुण्यांच्या भेटीला षटकार 6 धावा. आपल्या स्ट्रेनच्या विरोधात काहीतरी करतोय जितिकेश आणि त्याचा फायदा मात्र मिळालाय फलंदाजी करणाऱ्या सोनारपाडा टीमला. बाउन्सरचा इथे वापर करण्याचा प्रयत्न. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. दबाव जाणवतोय जितिकेश वरती. काय हल्ला चढवलाय करणने. योगेश पाटील बाद झाला, प्रथमेश बाद झाला, अमोल बाद झाला. असं वाटलं धावांचा ओघ थांबेल. अजयने फक्त 4च धावा दिल्या होत्या परंतु आता धावांचा पाऊस हा त्याचा चेंडू आहे. ही त्याची ओळख आहे जितिकेशची आणि ती त्याने पुन्हा एकदा प्राप्त केले. लेंथ बॉल हा पहा परफेक्ट बाउन्सर इथे नाकास समोरून काढला जितिकेशने. हल्ला करण्याचा प्रयत्न झाला जरूर परंतु वेग होता. खेळपट्टीने बाउन्स देखील दिला या चेंडूवर. 45 धावा. पुल करायचा होता. मिड विकेटला फिल्डर येतोय आणि जितिकेशने मात्र घेतले विकेट. करणची विस्फोटक फलंदाज करण बाद. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सोनारपाडा टीमची ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र जितिकेशने विकेट घेतली. करणची 7 बॉल 20 धावांचं योगदान त्याने दिलं. लास्ट ओव्हर बाकी आहे परंतु आता या स्पर्धेतून रजा घेण्याची माझी वेळ आलेली आहे. मी खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि त्याचबरोबर आकाश भोईरचे ज्यांनी मला इथे संधी उपलब्ध करून दिली. आणि रायगडचा टायगर सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि त्याच्या समवेत अगदी भारताचा आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू जगदविख्यात असा खेळाडू विश्वजीत ठाकूर अर्थातच मोठ्या मैदानाच्या दिशेने अर्थातच या मंचाच्या दिशेने येते. सहर्ष आपण स्वागत करूया. उस्मान पटेल आणि त्याचबरोबरीने विश्वजीत ठाकूर मोठ्या आणि त्याच्या समवेत सोहेल शेख याचं आगमन होतंय आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक एंडला यायचा प्रयत्न करतोय चेतन. डायरेक्ट हिट झालेला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न 2 झाल्यात. तिसरीसाठी नाही प्रयत्न होते. फलंदाज धावला आणि आता तिसरी. फलंदाज बाद आहे परंतु पहिल्यांदा चेक केलं जाईल की नक्की फलंदाज कुठे बाद आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहताय भारताचा आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू सर्वांच्या आवडीचा खेळाडू जगदविख्यात खेळाडू अर्थातच विश्वजीत ठाकूर अर्थातच मोठ्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहता. आणि जमिनीवरती पाय ठेवून गगनात भरारी कशी घ्यावी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे कोणी शिकून दिला असेल या क्रिकेट जगताला तर तो अर्थातच उस्मान पटेल रायगडचा टायगर सध्या आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. सोहेल शेख अभिनंदन कारण नुकताच बाईक त्याने पटकावलेली आहे तो देखील यांच्या समवेत उपस्थित आहे. आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये घेसर चषकामध्ये. खास उपस्थिती आज विश्वजीत ठाकूर मोठ्या आणि त्याचबरोबर उस्मान पटेलची. चला निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. नामचीन खेळाडू आहेत प्रश्नच येत नाही. अनेक मग सेंचुरीज आठवतात. भारत विरोधात पाकिस्तानचा सामना मग आठवतो. विश्वजीत डोळ्यासमोर असल्यानंतर उस्मान पटेलची फटकेबाजी आपल्याला आठवते. ते इंग्लंडला गेले होते तिथे त्यांनी ती स्पर्धा जिंकली होती भारतीय संघाने. सगळं काही आठवतंय.
आज आयकॉन आहेत. ग्रामीण धमाका स्पर्धा आज मात्र चालू होते. पेट मध्ये ना, RCC पेट टीम मध्ये मजा येईल. आज सगळे सुपरस्टार आहेत ग्रामीण धमाकामध्ये. पाहूया, निर्णय प्रलंबित आहे. यस, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट नाहीये. यस, तिसरी धाव घेताना फलंदाज बाद आहे, म्हणजे 2 धावा इथे जोडल्या जातील. धावांचा पाऊस पडला. पहिल्यांदा अमोलने, त्यानंतर मात्र करणने, आणि आता तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झाला. 47 लॉस ऑफ 5 विकेट. 4थं षटक. 4 ओव्हरची मॅच आहे. 70 बिग बॅशला आज सुरुवात झालेली आहे, म्हणजे होणार आहे 6 वाजता. आणि RCC पेट टीम कडून ॲज अ आयकॉन हा चाहता वर्ग आहे मोठ्याचा, उस्मान पटेलचा. बॉल चाललाय फाईन लेगला. चुकीचा चेंडू आणि त्यावरती प्रहार. चौकार. 4 धावा. आर्यम ईश्वरी 11 सोनारपाडा टीमच्या बेतवडेच्या विरोधात शेवटचं षटक. पंचांकडे जोरदार अपील. अगदी समोर सापडलाय फलंदाज अमित. 6वी विकेट सोनारपाडा टीमची. मध्ये आपण सध्या आहोत आणि मी त्या दिवशी देखील विशाल म्हात्रे यांना आठवण करून दिली होती. विश्वजित ठाकूर म्हणजे हे नाव, हे वादळ जेव्हा जगताला म्हणजे कळायला सुरुवात झाली होती. चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेगला. वेगाने चेंडू तिथे आला होता. तेव्हा विश्वजित ठाकूरचा सत्कार उसरगरच्या स्पर्धेमध्ये तुम्ही तिथे होतात. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं विश्वजित ठाकूर मोठ्याचा सत्कार मात्र तिथे संपन्न झाला होता. धावसंख्या सध्या तुम्ही 52 पाहताय धाव फलकावर. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. पहिलं सत्र आणि इथे 2 पायांमधून चेंडू फरार. सीमारेषा पार. चौकार. व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी क्रिकेट मधील, ते अर्थातच उस्मान पटेल. म्हणजे क्रिकेटही शिकावं उस्मानकडून आणि त्याचबरोबरीने मैदानात कसं राहावं हेही शिकावं. समोरच्याला रिस्पेक्ट कसं द्यावं हेही शिकावं उस्मान पटेलकडून. लास्ट बॉल. धावसंख्या 56. बॅटची कडा घेतले. शॉट तडमॅनला, परंतु इच्छा झाली नाही. फेकायचा होता चेंडू, परंतु जर का अतिरिक्त धावा गेल्या तर आणखी धावा होतील. फक्त एकच धाव. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 57. 57. टार्गेट 58च आणि एक महत्वाचा सत्कार आपण या मंचावरती इथे मात्र करतोय. सोहेल शेख यांची डिमांड चांगली आहे की एक ओव्हर म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल खेळण्यासाठी, परंतु नाही, त्यांना 70 बिग बॅश साठी मात्र जायचंय. यस, मी विनंती करतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. आई गावदेवी चषकामध्ये आज उपस्थिती. व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. म्हणजे रायगडचा टायगर असं कोणतं मैदान नाही जिथे उस्मान पटेलचं नाव नाही. आणि आता आपण ज्याला सन्मानित करत आहोत तो अर्थातच आपल्या भारताचा आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू. हा दर्जा ज्याने आपल्या कामगिरीने प्राप्त करून घेतलाय तो असा सर्वांचा लाडका रायगडचा सुपरस्टार नव्हे तर संपूर्ण भारताचा आंतरराष्ट्रीय सुपरस्टार विश्वजित ठाकूर मोठ्याला आपण इथे सन्मानित करत आहोत आई गावदेवी चषकामध्ये. खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर मी विनंती करतोय आकाशला की सोहेल शेखला देखील सन्मानित करावं. यस, आकाश भोईर. चला, मॅच सलामीची जोडी मैदानात दाखल होईल. त्या अगोदर आपण सोहेल शेखला सन्मानित करतोय. हो, नुकताच बाईक त्याने पटकावले.
सहर्ष स्वागत सोहेल शेख तुमचं देखील, आणि आकाश भोईर तुमचेही मनापासून आभार. या स्पर्धेला मला संधी पुन्हा एकदा तुम्ही प्राप्त करून दिली त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जेव्हा जेव्हा रिची जितून निलेश डोंबिवली संघाने उस्मान किंवा विश्वजितला इन्व्हाइट केलंय, एका शब्दावरती ते लगेच आलेले आहेत. समीर सोमणे यांचा सत्कार होईल या स्पर्धेमध्ये, ज्यांचा आवाज तुम्ही 2 दिवस ऐकला. मग योगेश पाटील असतील, सुजित पाटील असतील, प्रमोद म्हात्रे असतील, अमोल पाटील असतील. जेव्हा जेव्हा विश्वजित आणि उस्मानला कॉल केला, एका शब्दात त्यांनी नेहमीच सांगितलं की रिची जितून निलेश मध्ये कधी आम्ही खेळायला येऊ. आणि चला बॅट्समन पाठवा लवकर, प्लीज बॅट्समन पाठवा लवकर, घाई करा. 4 षटकांमध्ये 58 धावा चेस केल्या. बघा समीर सोमणे, एक जबरदस्त समालोचक, मॅन फ्रॉम कर्जत, ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये 2 दिवस ऐकलाय. उदय आमच्या सोबत, बाबू शाह, कुणाल दाते यांचे आवाज तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल. आणि प्रसाद परब हे आमच्या सोबत उद्याही असतील. उद्या पहिली मॅच आदेश भगत आपले 40+ आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिवा, त्यांचा संघ तुम्हाला. आणि चेंज द गेम वडवली बी उद्या पहिली मॅच आहे. दुसरी मॅच उंबारली विरुद्ध सागाव, तिसरी मॅच मोठी देसाई विरुद्ध वाकलन बी, चौथी मॅच जयनुमान निजे विरुद्ध मनोज पवार यांचा उत्तर शिव, 5व्या मॅच मध्ये मानेरे विरुद्ध बालेगाव, आणि 6व्या मॅच मध्ये दहिसर विरुद्ध माटाडी विकी पाटीलचा संघ. असे संघ उद्या या स्पर्धेत खेळतील. आजच्या दिवसात ऑलरेडी गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हेडुटणे संघाने 2 सामने जिंकलेत. पहिल्या मॅच मध्ये रोहित म्हात्रे चमकला, दुसऱ्या मॅच मध्ये करण पाटील चमकला. आणि बघायचं इथून सोनारपाडा की बेतवडे 2 सामने कोण जिंकेल. मात्र हेडुटणे बी आणि मोठागाव ही मॅच एक बॅलन्स राहिली, ती 2 तारखेला मॅच होईल. 4 षटकांमध्ये 58 धावा चेस करायच्या. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही लक्षात घ्या. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रथम ठाकूर. डीप मिड विकेटला प्रथमेश पालकर आहेत, लॉंग ऑफला आर्यन ठाकूर आहेत. असे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑनलाईन आमचे रामदास तांडेल साहेब सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मोहन तांडेल असतील, दीपकजी भोईर असतील, राजेशजी भोईर असतील, पद्माकर भोईर, आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ बेतवडे, त्यांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. एक अप्रतिम समालोचक आपण पाहिलं रजा घेत असताना आपले समीरजी सोमणे साहेब, ज्यांनी अप्रतिम समालोचक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. दरवर्षी या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. याही वर्षी 2 दिवस त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. बोलूया मॅचच्या दिशेने. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय धीरज, नॉन स्ट्राईक एंडला अमरला तुम्ही पाहतायत. अमर ठाकूर आज नाही आहेत संघामध्ये, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. काल रेल्वे प्रीमियर लीग मध्ये त्यांना दुखापत झाली. पहिलाच बॉल प्रथम ठाकूरने इम्प्रेस केलाय. मग तुम्ही आदर्श ट्रॉफीवरती नजर टाका, तुम्ही चिंचोलीच्या स्पर्धेत नजर टाका, तुम्ही एरंजडच्या स्पर्धेत नजर टाका, तुम्ही सतरंगी ट्रॉफीमध्ये नजर टाका. 4 स्पर्धेमध्ये प्रथम ठाकूर अक्षरशः चमकलाय. धीरजलाही विसरून चालणार नाही. अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्यांनी चांगला खेळ केला होता. लक्ष्य 58 धावांचे. करणने आजही महत्वाच्या क्षणी संघाला गरज असताना करण ठाकूरने धावा आजही बनवल्यात. ज्यावेळी सतरंगी ट्रॉफीमध्ये मला वाटतं ते संघ अडचणीत होता, तेव्हाही करणने धावा बनवून दिल्या आणि त्यानंतर संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. 58चं टार्गेट आहे. संध्याकाळचं सत्र काल 64 चेस झाल्या होत्या, मात्र त्या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 66 चेस केल्या होत्या काटईने. रोहित पाटील चमकला होता. इथे मात्र कव्हरच्या वरून खेळायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत होता. चेतन तिथे होते. चेतनची चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. त्यांच्या मागे बघा योगेश पाटील आहेत, मास्टर माइंड केवढे आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव. आजही याच क्रीडांगणामधली मला मेगा फायनलची मॅच आठवते. सोनारपाडा विरुद्ध वडवली बी. एका बॉलमध्ये 6ची गरज असताना सोनारपाडा संघाला एका बॉलमध्ये 6ची गरज होती. सुजल आणि विराज ठाकूरने तो षटकार मारला होता वडवली बीच्या विरुद्ध आणि फायनल मॅच जिंकली होती. आई गावदेवी घेसरची स्पर्धा ती याच क्रीडांगणामध्ये. प्रथम हा चेंडू कार्पेटचे सायने खेळत आहेत. आज चिरागी आमच्या सोबत आहेत. मी आता मगाशी त्यांच्याशी चर्चाही केली की तुम्ही खेळावं या संघामध्ये सातत्याने, कारण की एक गोलंदाज, चांगले गोलंदाज आहेत. अनेक स्पर्धा चिराग ठाकूरने गाजवल्या, त्यामुळे वेळ असेल तर नक्कीच ते खेळू शकतात. बऱ्याच खेळाडूंकडे आता वेळ थोडासा कमी असतो. 4 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. लक्ष्य या मॅचमध्ये 58 धावांचे, त्यामुळे सुरुवात चांगली केली आहे गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडाने. हाही चांगला चेंडू बघा, प्रत्येक बॉल ते वाईड यॉर्कर टाकतायत. पॉइंटला तिथे चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते.
भाविक तिथे होते. भाविक ठाकूरला तुम्ही पाहतायत. सिंगल मेन सिंगल डबलने फारसं नुकसान गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडाचं होणार नाही. विडाऊनला बघा स्वतः अमोल स्वतः कॅप्टन आहे तिथे आणि एस्टनच्या मागे मास्टर माइंड योगेश पाटील आहेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आर्यन ठाकूर, त्यामुळे चूक होणार नाहीये. पहिला धक्का धीरजला माघारी परतावं लागेल. प्रथमच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर फक्त 6 धावा दिल्या आणि महत्वाची विकेट घेतली. धीरज बॅक टू द पॅव्हेलियन. आणि उस्मान पटेलला तुम्ही पाहतात आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आताच ग्रामीण बिग बॅश मध्ये आज खेळणार आहेत RCC पेठ आदित्य प्रिया लॉजिस्टिक. नक्कीच आपल्यापासून रजा घेतात. धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिले. उस्मान पटेल बघा रायगडचा टायगर. त्यानंतर आमचे मित्र सोहेल शेख सुद्धा आहेत आणि विश्वजित ठाकूर. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. आज क्वालिफाय व्हा. मात्र समोर पलक एंटरप्राइजेस वाकलन संघ आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा 2 आयकॉन आपण पाहिले तर आशिष मेहरुल आणि प्रथमेश मात्रे पुंडे आणि त्यांच्या विरोधात विश्वजित आणि उस्मान खेळणार आहेत ॲज आयकॉन. त्यामुळे चांगलं बॅटल असेल. 52 रन्स अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अविनाश खान बघा भरपूर खुश आहेत. नाही नेहमी चेहऱ्यावरती आनंद असतं रोहित अविनाश खानच्या. नाही प्रशांत आता सध्या गोलंदाजी करतच नाही. बॅटिंग करतात ना. स्वीपचा लाजवाब फटका मात्र क्षेत्ररक्षक आहेत बघा. कॅचेस विन द मॅचेस. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रथम ठाकूरने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. ठाकूरने बॅटिंग चांगली केली नाही तर विकेट सुद्धा त्याला मिळाली. करण ठाकूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. एक पारितोषिक आहे करण ठाकूरसाठी विकेट हॅट्रिक साठी. संदीप मात्रे सोनारपाडा यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फक्त करण ठाकूर या गोलंदाजासाठी आपण पाहतोय ज्याला एक विकेट मिळाली आहे. आणि बघायचं आता करण आणि बॅटिंग करण्यासाठी जितिकेश आलेत. संदीप भरत मात्रे सुद्धा माजी खेळाडू राहिलेले आहेत. हा चांगला बॉल होता. कमबॅक केलाय बघा. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो योगेश अमोल हे खेळाडू बाद झाल्यानंतर करणने बऱ्याच वेळा या संघाला अडचणीत बाहेर काढलंय. अरेंनी चांगली बॅटिंग केली. अमोलने 2 षटकार या मॅच मध्ये मारले. करण राईट मोर द विकेट. मिड ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं आहे बघा. फिल्डिंगचं स्टँडर्ड जपलं जात आहे बघा. गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. तर फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्व आहे. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणार नाहीये. त्यामुळे फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 7 वरती 2 धक्के लागलेत. करण चांगली गोलंदाजी करतात. मात्र अजय पाटील सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. कधी तो पलटवार करेल या मॅच मध्ये. आजही सप्रा मैदान मला आठवतोय काय बॅटिंग केली होती अजयने. इथे चेंडू हवेत आहे. चेतन आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. शॉर्ट पॉइंटला एक चांगला झेल टिपलाय. दुसरी विकेट करणच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. मॅच सुरू होईल लक्षात घ्या. दिवा आणि वडवली बी. त्यानंतर उंबारली विरुद्ध सागाव. तिसरी मॅच मोठी देसाई विरुद्ध वाकलन बी. चौथी मॅच मनोज पवार यांचा उत्तर शिवानी जयहनुमान निळजे. 5व्या मॅच मध्ये जय मसोबा मानेरे विरुद्ध बालेगाव आणि 6व्या मॅच मध्ये दहिसर विरुद्ध माटाडी विकी पाटीलचा संघ असेल. असे संघ उद्या या स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे सर्व टीमने वेळेवर उपस्थित राहा आणि तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. कारण फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने आर्यन वेगाने आलेत.
थोडासा बॅलन्स गेला आर्यनचा ज्यावेळी ते धावत होते. एक चांगले फिल्डर आहेत, बॅटिंग सुद्धा ते चांगली करतात, रिव्हर्स फटके सुद्धा चांगले ते मारतात. सराव तुमच्याकडे पाहिजे आणि सराव जर असेल तर तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. 2 धावा इथे मिळाल्या. अजूनही धावसंख्या सिंगल डिजिटमध्ये 13 बॉलमध्ये 49 रन्स करायचे आहेत. टॉस बेतवडेने जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅचमध्ये. संध्याकाळचं सत्र आहे, लॉंग ऑनच्या दिशेने बघा. एकच धाव मिळेल. अमोल पाटील वेगाने आले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकात धावसंख्या ती 10. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 रन्स या मॅचमध्ये करायचे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज, सामना लगेच सुरू करायचंय. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज रितेश पाटील. बऱ्याच वेळा रितेश ज्यावेळी गोलंदाजी करतात हर्षद तांडेल त्यांना हॅट्रिकला पारोशी लावतात, मात्र आज ते एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. त्यामुळे बघायचे. 12 बॉल 48. ओमसाई MTC स्पोर्ट लाईव्हचे बी कौतुक करेल. आज खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. थोडंसं टेक्निकल इश्यू बऱ्याच वेळा आला आज, त्यामुळे बऱ्याच वेळा सामना बंदही झाला. रोशन आपण पाहिलं, मात्र पूर्ण सुरळीत सुरू झालेलं आहे. 12 बॉल 48. सामना क्रमांक आपण पाहिलं तर 8 सुरू आहे आजच्या दिवसातील. खरं तर प्रत्येक दिवशी 9 सामने होणं गरजेचं आहे, मात्र थोडासा वेळ जातोय. त्यामुळे उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची सूचना असेल. दिवा आणि वडोली बी पहिली मॅच आहे उद्या. चेंज द गेम. फटका चांगला आहे, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघा किती इझी झेल घेतलाय. प्रथमेश पालकर येत मिड विकेटला. यासाठी आम्ही सांगत असतो ना, कॅचेस विन द मॅचेस. मॅच आता थोडीशी एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते. आपण उद्या दिवा संघ या स्पर्धेत खेळणार आहे. आमचे मित्र दिव्याचे आज अनिकेत पाटील यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आमचे निजेचे केतन पाटील यांचाही आज वाढदिवस, त्यांनाही वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. त्यानंतर करण निगुकर असतील आमचे खार्डीचे, त्यांचाही आज वाढदिवस. या तिन्ही खेळाडूंना आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या वतीने वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आमचे मित्र प्रतीक सुद्धा उपस्थित आहेत, मात्र अजूनही त्यांनी आपला ATM खुला केला नाहीये. 12 बॉलचा खेळ आपण पाहिलं तर शिल्लक होता. 48 रन्स करायचे होते, मात्र इथे 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच थोडीशी एकतर्फी झाली आहे. गोलंदाज रितेशला तुम्ही पाहतायत तिसऱ्या षटकामध्ये. प्रवीण तांडेल आले बॅटिंग करण्यासाठी. एक चांगले गायक सुद्धा आहेत आपल्या आगरी समाजाचे. मोतीराम दळवी यांच्यावरती सुद्धा त्याने एक चांगलं गीत गायलेलं आणि अनेक गाणे त्यांचे ते प्रस्तुत करतात. एक चांगले फलंदाज सुद्धा आहेत. सुरुवातीचा काळ आपण पाहिला कैलास तांडेल यांचा आम्ही उल्लेख करू. अनेक वर्ष ते खेळलेले आहेत. पद्माकर भोईर, राजेश भोईर, बिंदास, सुपान, भरपूर खेळाडू या गावाने दिलेले आहेत. फाईन लेगला चांगली फिल्डिंग. संध्याकाळच्या सत्रात धावा बनवायला थोड्याशा कठीण जातात, मात्र काल संध्याकाळच्या सत्रातच शेवटच्या षटकात 2 सिक्सर रोहित पाटीलने मारले होते, तेही स्वयं खाडेच्या विरोधात. एक चांगला गोलंदाज, त्याने चांगली गोलंदाजी केली होती. ती मॅच थोडीशी एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉलचं आपण पाहिलं तर हा चेंडूचा खेळ शिल्लक. रितेश इथे चेंडू हवेत आहे. सुरुवातीला रितेश थांबले, पुन्हा धावले आणि अखेर विकेट त्यांनी घेतली. टेनिस क्रिकेटमध्ये आपण विचार केला रितेशच्या नावावरती 6 बॉल 6 विकेट घेण्याचाही विक्रम आहे जुळून डोंबिवलीच्या मैदानात. प्रशांत तांडेल आले आता बॅटिंग करण्यासाठी. प्रवीणची विकेट मिळाली. कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत आपल्या स्क्रीनवरती. काशीनाथदादा पाटील, माजी सरपंच घीसर, तेजसजी म्हात्रे, राहुलजी भोईर, रविसुद्धा म्हात्रे, अंकुशजी भोईर, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील, काशीनाथदादा पाटील, तकदीरजी खान, कार्यसम्राट माजी सरपंच हेडूडने. 5 चेंडूमध्ये बघा एकही धाव दिली नाही. बघायचं आता रितेश पाटील मेडन षटक फेकतील का. अनेक मेडन षटक या गोलंदाजच्या नावावरती आहेत, मात्र रिव्हर्सच्या बाध्यबद्ध खेळत आहेत. 1 रन जरूर मिळाले.
त्यानंतर साईनाथ भोईर यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. ईश्वर 11 कोणीचे पुरस्कर्ते बघा, सोनारपाडा संघाला सुद्धा ते पुरस्कृत करतात. नितीन फुलोरे यांचा कटआउट, रोहितजी भोईर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचाही कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. आपल्या स्क्रीनवर बघू शकाल एक कटआउट. अंकुश भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहेत. राहुल भोईर आणि साईनाथ भोईर यांच्याकडनं लाईव्ह टेलिकास्ट, स्वप्नील भोईर यांच्याकडनं डीजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शेवटचं षटक आहे. मॅच थोडीशी एकतर्फी आहे कारण की 6 बॉलमध्ये 47 करायचे आहेत. रबर बॉलमध्ये दीपू माईने हा कारनामा केला होता, मात्र 6 बॉल 43 एकाच ओव्हरमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 6 चेंडूमध्ये 46 करायचे आहेत. इंटरनॅशनल आपण असे विक्रम पाहिले नाही, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिले तर सुहास पवारने सुद्धा एका षटकात 62 धावा घेतल्या होत्या. विक्रम भरपूर आहेत रोशन, ते वारंवार होत नसतात, कधीच तरी ते विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल सागर भोईर, रोशन भोईर बघा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटची प्रचंड आवड. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मॅच थोडीशी एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चिराग सुद्धा इथे उपस्थित होते. चिराग ठाकूर, विराज ठाकूर ही जोडी सुद्धा भरपूर फायदेशीर ठरलेली आहे बऱ्याच वेळा सोनारपाडा गावासाठी. आपण बघतोय बघा सागर भोईर काय चर्चा करतायत, चेहऱ्यावरती आनंद आहे आणि रोशन भोईर शी चर्चा करतायत. कदाचित उद्याच्या सामन्यांची चर्चा ते करत असतील. मिडविकेटला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बघा, सामना एकतर्फी तुम्हाला पाहायला मिळतो. अमोल चांगली गोलंदाजी करतायत. 1-2 मागचे वर्ष तुम्ही पाहिलं तर गोलंदाजी अमोलने केली नाही, मात्र आता करावी लागते कारण चांगले गोलंदाज आहेत. मात्र यंगस्टरवरती भरोसा दाखवत आहेत, त्यांना संधी मिळते, मात्र आता आज स्वतः गोलंदाजी करतायत. चला बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. जय भोईर आलेत. अमोलला बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 3 बाईक याही खेळाडूच्या नावावरती आहेत. मला आठवतंय मकर संग्रह ट्रॉफी, सतीशदादा पाटील स्मृती चषक, किंग ट्रॉफी, 3 बाईक याही खेळाडूने जिंकलेत. ज्यावेळी मकर संग्रहामध्ये सुजल बाईक मिळाली उत्कृष्ट फलंदाज अमोलला, त्यावेळी आपण पाहिलं तर तो 4 व्हीलरच्या रेसमध्ये होता. जितू शेलारला ती 4 व्हीलर मिळाली. विकेट थोडेसे कमी होते आणि धावाही थोड्याशा कमी होत्या, मात्र हा व्हाईट बॉल आहे. अंडरमपासून अमोल पाटीलने क्रिकेटला सुरुवात केली आणि त्यानंतर भरपूर तो प्रसिद्ध झाला ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि खास करून शहरी क्रिकेटमध्ये. जागृती स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर सुद्धा. फलंदाज बाद होईल पायचीच्या स्वरूपात. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना बेतवडे टीमला. त्यानंतर योगेश पाटील आपण पाहिलं तर SA या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सोपान तिस्कर, सावत, सागर गायकवाड असतील आणि हर्षद तांडेल आलेत. बॉल सुजल आम्हाला सांगतात शिल्लक आहेत ते. हर्षल तांडेल एक षटकार जरी मारला तरी रितेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल एका षटकाराला. चला आता मॅच जिंकणं तर कठीण आहे, बघायचं एखादा षटकार आला तर पारितोषिक मिळेल. आणि अमोल काय करतायत, चौकार आहे. चलो 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. कदाचित अमोललाही माहिती रितेश पाटील कोण आहे. 2000 मिळतील एका षटकाराला. अजून एक बॉल शिल्लक आहे कारण रितेश हर्षद खूप चांगले मित्र आहेत. आमचे भावेश पाटील असतील, भावेश पवार नावाने ते जास्त प्रसिद्ध आहेत सोनारपाडा गावामध्ये. 7 विकेट गेलेत. मॅच एकतर्फी झाली आहे. आजची एक मॅच बॅलेन्स राहिली ती मोठा गावानी सतरंगी क्रिकेट संघ हेडूटे ती मॅच 2 तारखेला होईल. त्यामुळे याही 2 टीम ज्यांनी 2-2 सामने जिंकलेत आपण उपस्थित राहायचंय. आता अपील नाहीये, चेंडू जमा करायचंय आकाशकडे. डीजे 4 धावा देत असताना 2 विकेट आणि बॅटिंग करताना 20 धावा केल्या. तो करण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. करण या मॅन ऑफ द मॅच. स्कोर कार्ड आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय.
करण 7 बॉल 20, अमोल 7 बॉल 16, आर्यन 5 बॉल 8, प्रथमेश 2 बॉल 4, अजयने 1 षटक टाकलं 3 धावा दिल्या 2 विकेट, अमरने 1 षटक टाकलं 12 धावा दिल्या 1 विकेट, प्रशांतने 1 षटक टाकलं त्याने 17 दिल्या 1 विकेट, मात्र जितिकेशने 24 धावा एका ओव्हरमध्ये दिल्या. त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी बघा फारसं योगदान राहिलं नाही. अमर 5, हर्षल 4 वरती नाबाद, कपिल 3 धावा, जितिकेश 2, रिद्धेश 1 षटक 1 धाव 2 विकेट, करण 4 धावा 2 विकेट, अमोल 9 धावा 2 विकेट आणि प्रथम 6 धावा 1 विकेट आणि सोनारपाडा विन बाय 37 रन्स. 37 धावांनी हा सामना जिंकलाय. अभिनंदन करूया आपण गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडा संघाचा आणि करण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सोनारपाडाने अभिनंदन. करणला पारितोषिक होतं संदीप म्हात्रे यांच्याकडे हॅट्रिक साठी 2000, मात्र हॅट्रिक ते घेऊ शकले नाही. मात्र 2 विकेट त्यांनी जरूर घेतलेत आणि आपण लगेच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चला करण या लवकर. मॅन ऑफ द मॅच आपण करणला देणार आहोत. आशिष या ट्रॉफी आमच्याकडे करण ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला करणला आम्ही सुजल द्या, तुमच्या शुभ असते देऊया. सुजलच्या असते मॅन ऑफ द मॅच. बघा सुजलला आयवा कॅशला 2000 रुपये होते. कॅच सोडली सुजलने, राजू बोर यांनी पारितोषिक. करणशी आम्ही थोडीशी चर्चा करणार आहोत. करण अभिनंदन. सर्वप्रथम काय सांगशील करण, काय सांगशील? मॅच जिंकले, 2 मॅचेस जिंकले, संघ थोडासा अडचणीत होता. अमोल बाद झाला, योगेशही बाद झाला होता आणि तुझ्या बी मैदानात गेला, धावा थोड्याशा कमी होत्या, पण तुझ्या बॅटमधनं महत्वाच्या धावा आल्या या मॅच मध्ये. काय सांगशील? काय ना, टीमला गरज होती तेव्हा बॅटिंग होते कधी कधी, तशी आज झाली. बरेचसे खेळाडू आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहेत. कदाचित जॉबलाही खेळाडू आहेत किंवा कधी कधी वेळ जमत नाही. काय सांगशील? खेळाडूने प्रत्येक वेळी असायला हवं की नाही? तुझं काय मत आहे? नाही, खेळणं एक बाजूला आणि नोकरी धंदा ते पण बघावं लागतं, कारण की क्रिकेट खेळून कोणाचं पोट नाही भरत. त्याच्यामुळे ते सर्व मॅनेज होऊन जर खेळायला भेटत असेल तर नक्की खेळायला यावं. आणि आमच्या गावात स्पेशली एवढी पोरं आहेत की कधीच टीम अशी अपुरी राहत नाही. त्याच्यामुळे कोणी नसला तरी पण टीम ॲडजस्ट होते आमची. क्या बात आहे. कारण अभिनंदन तुमचं. एक बॅट बघा राहिली, अंटरची बॅट आहे. चला बॅट कोणाची असेल घेऊन जा. आणि आजच्या दिवसाचे सामने संपले असेल आम्ही जाहीर करतो. नीरजचं आम्ही कौतुक करू. आमचे कॅमेरामॅन भावेश, आशिष, आतिश, रोशन फराड. चला आजच्या दिवसाचे सामने असे संपले असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. उद्या आपली पुन्हा भेट होईल.